आज परभणी शहरामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल पाटील, प्रमुख उपस्थिती अरविंद देशमुख, पैलवान मारुती बनसोडे मामा, सुरेश भुमरे, अण्णा दिघोळे, पैलवान शंकर वाघमारे, नारायण पिसाळ, पांडुरंग लोखंडे, विलासराव लुंबाळे, गंगाधर पिसाळे, भागवत दळवी, माणिक आवाड, गोकुळ लोखंडे पैलवान, राजेश बालटकर, सुरेश चांदणे, सुदर्शन बनसोडे, रमेश राव तिथे, भास्कर बाराहाते, सूर्यकांत हाके, बलभीम मातने, माऊली गिनगिने, अशोक तिडके, प्राहळद आव्हाड यांच्यासह परभणी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी शहरामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकांची जी बऱ्याच दिवसाची इच्छा आणि अपेक्षा होती ती हे मुहूर्त साधून त्या कामाला सुरुवात केली आणि हे काम 15 मे पर्यंत पूर्ण होईल या संदर्भामध्ये आपले आमदार राहुल पाटील साहेब आणि आम्ही निश्चितपणे काळजीनं पूर्ण करण्याचं काम होईल ही भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। सगळ्यांना लक्ष शुभेच्छा देतो। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्तानं परभणी शहरामध्ये भव्य दिव्य असं स्मारक व्हावं आणि पुतळा व्हावा या सर्व जनतेची इच्छा होती आणि आज खऱ्या अर्थानं परभणी शहरामध्ये एक सुवर्ण अक्षरावर लिहावा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करण्याची घोषणा या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि जी मागणी गेल्या 30 वर्षापासून सर्वसामान्य जनतेची होती ती मागणी आज पूर्ण झाली। प्रथम सर्वांना जय मल्हार। आज परभणी शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून बहुजन समाजाची मागणी होती राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परभणी शहर जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावा, पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा पुतळा होत नव्हता आणि गेल्या कित्येक दिवसापासून महानगरपालिकेची परमिशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची परमिशन तसेच पुतळा कृती समितीची परमिशन वरिष्ठ लेवल मंत्रालयावरून या ठिकाणी पुतळा करण्यात आली, तरी पण अतिक्रमण हटवण्यात येत नव्हतं। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी अतिक्रमण हटून या ठिकाणी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा या ठिकाणी 100% होणार आहे। या ठिकाणी उद्घाटनला भाजपा नेते, महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि हा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील या ठिकाणी पुतळा समितीच्या वतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत। एवढं बोलतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। जय मल्हार, जय भीम, जय शिवराय।